की लाहोर एअरपोर्टवरती एक बॉम्ब ब्लास्ट झाला, ज्यामध्ये पाकिस्तानचं पुष्कळ नुकसान झालं. असं मानलं जातं की त्यांच्या ज्या एअर डिफेन्सच्या गन्स तिथे आल्या होत्या, त्यांची ॲम्युनिशन हँडल करताना ब्लास्ट झाला आणि त्या जवळजवळ 10 सोल्जर्स म्हणजे 10 त्यांचे सैनिक हे मारले गेले. जे पाकिस्तानमधला जो स्वतंत्रता मागणारा जो बलुची गट आहे, त्यांनी पाकिस्तानी सैन्यावरती हल्ला केला, ज्यामध्ये 10 पाकिस्तानी सैनिक हे मारले गेले. त्यामुळे बलुचिस्तानमध्ये सैन्याची संख्या कमी झाली आहे. अफगाणिस्तान सीमेवरती सैन्याची संख्या कमी झाली आहे. पाकिस्तानने दहशतवादी हल्ला केल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या विरोधामध्ये अनेक कारवाया केल्या. त्यामध्ये भारताला बऱ्यापैकी यश मिळत आहे. याची मी काही उदाहरणं आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. सर्वात पहिले आपल्याला लक्षात असेल की लाहोर एअरपोर्टवरती एक बॉम्ब ब्लास्ट झाला, ज्यामध्ये पाकिस्तानचं पुष्कळ नुकसान झालं. असं मानलं जातं की त्यांच्या ज्या एअर डिफेन्सच्या गन्स तिथे आल्या होत्या, त्यांची ॲम्युनिशन हँडल करताना ब्लास्ट झाला आणि त्या जवळजवळ 10 सोल्जर्स म्हणजे 10 त्यांचे सैनिक हे मारले गेले. त्याच्या आधी जे पाकिस्तानमधला जो स्वतंत्रता मागणारा जो बलुची गट आहे, त्यांनी पाकिस्तानी सैन्यावरती हल्ला केला, ज्यामध्ये 10 पाकिस्तानी सैनिक हे मारले गेले. याच्याशिवाय लक्षात असं असायला पाहिजे की भारत आता पाकिस्तानवरती हल्ला करेल, यामुळे पाकिस्ताननी जे त्यांचं सैन्य दहशतवादी विरोधी अभियानामध्ये पाठवलं होतं, ते आता परत घेत आहेत आणि त्यामुळे बलुचिस्तानमध्ये सैन्याची संख्या कमी झाली आहे. अफगाणिस्तान सीमेवरती सैन्याची संख्या कमी झाली आहे. तर त्याच्यामुळे जे हल्ले होते बलुची लिबरेशन आर्मीचे, ते आता वाढत आहे आणि यामुळे पाकिस्तानचं अजून जास्त नुकसान होईल. आणि याचप्रमाणे तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान आहे, ते सुद्धा आता पाकिस्तानमध्ये येणाऱ्या काळामध्ये हल्ले हे वाढवेल. या सगळ्या कारवाईमध्ये आपलं मुख्य लक्ष असायला पाहिजे पाकिस्तानी आर्मी आणि त्यांचे सैनिक. अजून एक आनंदाची बातमी अशी आहे की पाकिस्तानी आर्मीचे जे चीफ ऑफ आर्मी स्टाफ आहेत जनरल मुनीर, त्यांची पत्नी आता पळून देशाच्या बाहेर गेली आहे. याचा अर्थ सरळ आहे की ते घाबरलेले आहेत आणि त्यांना वाटतं की हल्ला कधी पण होईल, म्हणून मुनीर यांनी आपल्या पत्नीला परत पाठवलेलं आहे. तर हे म्हणजे याच्यावरनं त्यांना किती भीती वाटत असावी हे आपल्याला कळू शकेल. याच्याशिवाय पाकिस्तानी सैन्यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणामध्ये शस्त्रांपेक्षा ॲम्युनिशनची कमी आहे आणि त्यांचं जे खास तर म्हणजे वेपन मॉडर्नायझेशन आहे, ते खूप मागे पडलेलं आहे. त्यांच्याकडे असलेली जी चीनी शस्त्र आहेत, ही 50% शस्त्रसुद्धा ज्याला म्हणायचं सर्व्हिसेबल नाही आहेत. तर त्याच्यामुळे त्यांची जी लढण्याची क्षमता आहे, मग ती रणगाड्यांची असो की एअर डिफेन्स गन्सची असो की पाकिस्तानी एअरफोर्सची असो, ही अत्यंत कमी आहे. कारण लक्षात असावं की पाकिस्तानच्या सैन्यातली जवळजवळ 50-60% जी शस्त्र आहेत, ही चीनी बनावटीची आहेत आणि चीनी बनावटीचे शस्त्र यांचा दर्जा हा अत्यंत खाली आहे. तर त्याच्यामुळे आता पाकिस्तान घाईघाईने आपल्या शस्त्रांना रिपेअर करण्याचा प्रयत्न करतो आहे. यामुळे पाकिस्तानवरती मोठा ताण पडेल याविषयी कोणाच्याही मनात शंका नको आणि यामुळे त्यांची जी आर्थिक व्यवस्था आहे, जी पहिलेच बिघडलेली आहे, ती अजून जास्त बिघडेल. त्याच्याशिवाय पाकिस्तानी सैन्याचं सध्या जे मोराल आहे, हे खूप कमी आहे. त्यांची लिडरशिप पण अतिशय कमजोर झाली आहे. हे असं का? त्याचं कारण असं आहे की आपण जर पाकिस्तानचे सैनिक किती मारले जात आहेत दहशतवादी विरोधी अभियानात ते बघितलं, तर आपल्याला असं दिसतं की जवळजवळ मागच्या 4 महिन्यामध्ये म्हणजे समजा 2025मध्ये या 4 महिन्यामध्ये पाकिस्तानचे जवळजवळ 1,500हून जास्त सैनिक हे दहशतवादी विरोधी अभियानामध्ये मारले गेले आहेत. तर त्याच्यामुळे त्यांना विरोध होतो आहे बलुचिस्तानमध्ये, त्यांना विरोध होतो आहे अफगाणिस्तान पाकिस्तान सीमावरती, त्यांना विरोध होतो आहे जे पाकिस्तान आणि इराण सीमा आहे तिथे. याच्याशिवाय चायना पाकिस्तानी इकॉनॉमिक कॉरिडॉर जो आहे, तो मोठा रस्ता आहे 4000 किलोमीटरचा, त्यात त्यांना विरोध होतो आहे. आणि एवढंच नाही तर पाकिस्तानच्या इतिहासामध्ये पहिल्या वेळा पाकिस्तानी सैन्य
जे पाकिस्तानची सर्वात मोठी इन्स्टिट्यूशन आहे त्यांचं जे TRP रेटिंग आहे हे अत्यंत कमी झालेलं आहे. म्हणजे पाकिस्तानची सामान्य जनता पहिल्या वेळा पाकिस्तानी सैन्याच्या अत्यंत विरोधामध्ये गेलेली आहे. तर याच्यामुळे हीच एक वेळ आहे की आपण पाकिस्तानवरती हल्ला करून पाकिस्तानचे तुकडे करू शकतो. तर त्याकरता आपण विविध कारवाया करतो आहोत. त्याचं विश्लेषण आपण येणाऱ्या काळामध्ये करतच राहू. धन्यवाद. जय हिंद. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.